बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथे विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी स्वर्गीय डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या आई वडिलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील प्रश्न, वेदना आणि न्यायालयाबाबतचे आक्षेप जाणून घेतल्या। भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। नीलम गोरे म्हणाले की गौरी पालवे गर्जे यांच्या मुंबईतील मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे। तिच्या कुटुंबाने काही महत्त्वाची अतिरिक्त माहिती पोलिसांना द्यायची इच्छा व्यक्त केली, परंतु त्यांची नोंद झाली नव्हती। या तक्रारीची मी तात्काळ दखल घेऊन मुंबई पोलिसांशी तसेच स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांशी बोलले असून पुढील 2-3 दिवसात अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांच्या सर्व पुरवणी जबाबांची नोंद केली जाणार आहे। कुटुंबियांनी आरोपीचे भाऊ अजय गर्जे आणि बहीण शीतल आंधळे यांनाही अटक करावी अशी मागणी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गौरीवर पूर्वी अनेकदा मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रकरणाचे मूळ कारण नीट समजून घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर गोरे यांनी नमूद केले। गौरी पालवे गर्जे यांचे आई वडील न्यायासाठी लढत असताना त्यांच्यावर आर्थिक ताण येऊ नये यासाठी डॉक्टर नीलम गोरे यांनी पुढाकार घेतला आहे। पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक ती आर्थिक मदत वैयक्तिक पातळीवरून कुटुंबियांना दिली आहे। न्याय मिळवण्यासाठी कोणतीही कमतरता राहू नये। कुटुंबाच्या पाठीशी मी वैयक्तिकरित्या उभी आहे असं त्या म्हणाल्या। या भेटीत शिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, माजी राज्य महिला आयोग सदस्य व बीड जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट संगीता चव्हाण आदी उपस्थित होते। याखेरीज 2 निर्देश मी मुंबई पोलिसांना दिलेले आहेत। एक जे सांगितलेलं आहे त्यामध्ये काय तपास चालला आहे याची माहिती पत्रकारांना वेळेवरती पाहिजे असते आणि जी माहिती आरोपी गैरफायदा ज्याचा घेतील किंवा त्याच्या आधाराने अजून गैरसमज पसरवतील अशी माहिती देताना अडचणी असतात। या पार्श्वभूमीवर तांत्रिकदृष्ट्या काय चाललं आहे, कसा तपास प्रगतीपथावर आहे या दृष्टिकोनातून पोलिसांनी मधून 1-2 दिवसांनी बुलेटिन काढावं की जेणेकरून पत्रकारांना व्यवस्थित माहिती मिळेल, जेणेकरून अनधिकृत माहिती, अर्धवट माहिती, कोणीतरी काहीतरी बोललेलं विषयाशी संबंधित नसलेली व्यक्ती त्यांनी सांगितलेली माहिती अधिकृत नसली तरी बातमी म्हणून छापली दुर्दैवाने जाते, तर त्या दृष्टीने अधिकृत बुलेटिन काढावं। आणि नंतरसुद्धा खटला चालेल तर बऱ्याच वेळेला आरोपीचे वकील संबंधित पीडित महिलेवरती बेफाम असे आरोप करत असतात। जसं वैष्णवी हगवण्याच्या केसमध्ये आम्ही पाहिलं की तिच्याचवरती काही वेगवेगळ्या प्रकारची दूषणं देत असतात। तर म्हणून त्याबद्दलसुद्धा न्यायालयाने चांगल्या प्रकारे काम करण्याच्यासाठी उपयुक्त व्हावं म्हणून जेव्हा खटला चालेल उभा राहील त्यावेळेलासुद्धा तो इन कॅमेरा चालवण्याची विनंती पोलिसांनी करावी, जेणेकरून रोज तथ्य काय होतं आहे ते बरोबर पत्रकारांना कळेल, परंतु त्याच्या पलीकडची पीडितांच्या जखमेवरती अजून मीठ टाकणारी जी दूषणं दिली जातात त्याच्यापासून त्यांचं संरक्षण होऊ शकेल। या कुटुंबाला मी भेटले तर अर्थातच आई आणि वडील दोघेजणं प्रचंड अस्वस्थ आहेत, परंतु त्यांना आतापर्यंत पुढे काय करायचं याच्याबद्दल त्यांच्या मनात बरेच प्रश्न होते। त्याची उत्तरं दिली। जवळजवळ मला असं वाटतं मी 1.25 तास त्यांचं ऐकून घेतलं आणि मी अनेक बाबतीमध्ये त्यांना मुद्दे दिलेले आहेत। त्यांच्या या प्रश्नावरती आमची लवकरच माझे फडणवीस साहेब, माननीय शिंदे साहेब, माननीय अजितदादा यांच्याशी भेट होईल, त्यांनाही मी भेटणार आहे। आणि या केसच्यामध्ये आरोपी किती उच्चपदस्थ असला तरीसुद्धा हायगाई केली जाणार नाही। याच्यापेक्षाही उच्चपदस्थांशी संबंधित असलेल्या केसेसमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी उपाय केलेले आहेत, कन्व्हिक्शन झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून इथलेच एक निष्णात वकील ज्यांनी पूर्वीच्या अनेक केसेसमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलेलं होतं, ते ॲडव्होकेट जंजिरे वकील यांच्याशी पण मी बोललेली आहे। त्यांनी अधिकृतरित्या जरी त्यांना केस दिली नाही, त्यांना ते तशी अपेक्षाही नाही आहे, परंतु या पालकांना मार्गदर्शन करण्याच्या कामात मी पाहिजे तेवढा वेळ देईन आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी मी मदत करीन असं जंजिरे वकिलांनी मला स्वतः सांगितलेलं आहे।